नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची गटक वडची तुम्ही परीक्षा दिलेली आहे. याच्या अंतिम निकालाची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहात. त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा मित्रांनो, आणि पुढील अपडेटसाठी चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, 7 डिसेंबरला एक प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं. त्यानुसार मित्रांनो तुमची 18 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत तुमचे ऑब्जेक्शन फॉर्म चालू होणार होते. परंतु मित्रांनो 18 तारखेच्या 1 ते 2 दिवस अगोदरच तुमचे ऑब्जेक्शन फॉर्म जे आहेत ते चालू झाले. म्हणजे आज 20 तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. तर आज लास्ट डेट मित्रांनो या ठिकाणी 20 तारीख ही ऑब्जेक्शनची आहे. तर ऑब्जेक्शन फॉर्म मित्रांनो तुम्ही भरलेला नसाल तर तुमचा प्रोफाईल लॉग इन करा आणि इथून तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मित्रांनो तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, ही मित्रांनो पहिली रिस्पॉन्स शीट आहे. तुम्हाला इथून डाउनलोड करून व्यवस्थित वाचायचे, प्रश्न बघायचा आहे आणि त्यानुसार ऑब्जेक्शन फॉर्म भरायचा आहे. ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा, काय संदर्भ त्याला द्यायचे, काय मित्रांनो या ठिकाणी सोर्सेस त्याला द्यायचे, त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलला. तर आता मित्रांनो पुढील प्रोसेस काय असणार आहे, पुढचा निकाल तुमचा कधीपर्यंत लागेल. तर मित्रांनो जी अपेक्षा होती त्यापेक्षा मित्रांनो ही प्रोसेस जी आहे तुमची निकालाची फास्ट सुरू आहे. त्याच्यामुळे मित्रांनो इथं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. लवकरच याच्यावरती मित्रांनो तुमचे रिझल्ट डिक्लेअर केले जाऊ शकतात. तर आता पहा पुढील प्रोसेस कशी होईल मित्रांनो. ऑब्जेक्शन तर मित्रांनो ती डेट दिलेली आहे त्याच्या अगोदरच चालू झालेलं आहे. म्हणजे मित्रांनो प्रोसेस यांना फास्ट करायचे. 20 तारखेला म्हणजे आज मित्रांनो ऑब्जेक्शन बंद होईल. त्याच्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्शन जे तुमचे आलेले आहेत, आक्षेप जे आलेले आहेत, त्याच्यावरती मित्रांनो TCS कंपनी एक समिती बसवते. त्या समितीमध्ये मित्रांनो त्यांचे जे तज्ज्ञ असतात ते मित्रांनो त्याच्यावरती ऑब्जेक्शनचं काय करतात, निराकरण करतात. हरकती जे आलेले आहेत त्याच्यावरती मित्रांनो प्रोसेस करतात. ती प्रोसेससाठी मित्रांनो साधारणतः एक 10 दिवस आपण जर पकडले तर 20 तारखेपासून 10 दिवस म्हटलं तरी मित्रांनो 31 डिसेंबरपर्यंत तुमची प्रोसेस कंप्लीट होईल ऑब्जेक्शन घ्यायची. ऑब्जेक्शन घेतल्या मित्रांनो तात्काळ लगेच मग तुमची 1 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो काय होईल, तुमची फायनल ॲन्सर की म्हणजेच तुमचे जे ऑब्जेक्शनचे मार्क्स वाढलेले आहेत मित्रांनो, ती फायनल ॲन्सर की तुमची काय होईल, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल. आता ही अंदाजित माहिती सांगतोय मित्रांनो मी, म्हणजे असंच होईल असं काही नाही आहे. एक तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय की एक रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो एक अंदाजित. आणि मित्रांनो याचे डॉक्युमेंट काय काय तुम्हाला तयार करून ठेवायचे, त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर आता मित्रांनो याचा कट ऑफ किती लागू शकतो त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो कॅटेगरी वाईज कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला आहे. कट ऑफवरती या व्हिडिओमध्ये माहिती देणार नाही कारण की ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याची फायनल ॲन्सर की मित्रांनो येईल. आणि जी एक न्यूज आलेली होती पहा मित्रांनो, जे की महासंवाद महाराष्ट्र शासनाचे एक ऑफिशियल वेब संकेतस्थळ आहे, तिथं त्यांनी सांगितलं होतं की गटकडची परीक्षा जी आहे पूर्ण झाली. 2,56,350 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मित्रांनो आक्षेप तुमच्या हरकतीचं निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल गुणवत्ता यादी तुमची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर म्हणजेच तुमची फायनल ॲन्सर की मित्रांनो लगेच प्रसिद्ध केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं तात्काळ. तर आता मित्रांनो एक आपण 10 दिवस त्यांना दिले हरकतीचे निराकरण करण्यासाठी. 20 तारखेपासून म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत, डिसेंबर एंडिंगपर्यंत तुमचं हरकती कंप्लीट होतील. पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या मित्रांनो तुमची फायनल ॲन्सर की येईल, जी की ऑब्जेक्शन नंतरचे तुमचे मार्क्स वाढलेले असतील. त्यानंतर मित्रांनो तात्काळ तुमची एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. गुणवत्ता यादीनंतर मित्रांनो मग त्याचं नॉर्मलायझेशन होईल आणि त्यानंतर फायनल रिझल्ट प्रसिद्ध होईल. म्हणजेच मित्रांनो जानेवारीमध्ये तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागेल. जानेवारीमध्येच मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाऊ शकतं. तिथपर्यंत मित्रांनो ही प्रोसेस पूर्ण होऊ शकते. आता मित्रांनो परीक्षा झाल्यानंतर ही प्रोसेस सर्व TCSच्या हातामध्ये. आणि मित्रांनो याला काय अडचण नाही, आतापर्यंत सुरळीत चाललेले सर्व रिस्पॉन्स शीट वगैरे आलेले. फक्त आता मित्रांनो फायनल रिझल्ट लावायचा, नॉर्मलायझेशन आणि फायनल आन्सर की एवढंच राहिलेलं आहे. तर जानेवारीमध्ये मित्रांनो कधीही तुमच्या या ठिकाणी ही प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कधीपर्यंत निकाल लागेल याची माहिती हवी होती. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अंदाजित एक टेंटेटिव्हली दिलेला आहे, याच्यामध्ये बदलही होऊ शकतात. तर ती माहिती तुम्हाला दिलेली आहे. अजून मित्रांनो यापेक्षा जास्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तर तिथं तुम्हाला उत्तर नक्की भेटून जाईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या पुढील पदभरतीच्या अपडेटसाठी. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील राज्य उत्पादन शुल्कामध्ये तुम्हाला जर
पुस्तक हवं असेल त्या पदभरतीसाठी, ज्याच्यामध्ये मित्रांनो जवान असेल, चपरासी असेल, वाहन चालक असेल किंवा इतर कुठलीही पदभरती असेल मित्रांनो, त्यासाठी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये मित्रांनो प्रत्येक अंकगणित, बुद्धिमत्ता, हस्तलिखित स्पष्टीकरणासहित तुम्हाला अचूक उत्तरं देण्यात आलेली आहेत. TCS पॅटर्ननुसार मित्रांनो हे पुस्तक आहे, कारण की तुमची परीक्षा TCS मार्फत होते. याच्यामध्ये 10,555 प्लस प्रश्न मित्रांनो तुम्हाला दिलेले आहेत. 2013 मधील मित्रांनो झालेली प्रश्नपत्रिका, 3 प्रश्नपत्रिका देखील याच्यामध्ये आहेत, जे की राज्य उत्पादन शुल्काची जवान, जवानी, वाहन चालक, चपराशी ही पदं जी आहेत त्याच्यावरती मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर जर मित्रांनो तुम्हाला TCS मार्फत कशा पद्धतीने प्रश्न आलेले होते ते पाहायचं असेल, 2023 मध्ये मित्रांनो TCS मार्फत ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामधून TCS 39 प्रश्नपत्रिका संच हे प्रथम आवृत्तीचं पुस्तक देखील त्यांचं आहे. याची द्वितीय, तृतीय आवृत्ती, चौथी आवृत्ती देखील त्यांची प्रसिद्ध झालेली आहे. हे पुस्तक मित्रांनो सध्या येणाऱ्या सरळ सेवेची, जसे की जिल्हा न्यायालय पदभरती आहे, ZP आहे, पुरवठा निरीक्षक आहे, WRD असेल, आदिवासी विकास विभाग असेल, सोलापूर महानगरपालिका असेल, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरती असेल किंवा येणारे मित्रांनो पोलीस भरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक अंकगणित व बुद्धिमत्ता जे आहे ते हस्तलिखित स्पष्टीकरणासहित तुम्हाला अचूक उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार बनवलेली आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तिथं पाहता येतील आणि तेथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.